आता अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रिजवान यांच्याकडनं। रिजवान, घडलेल्या घटनेसंदर्भात आता रेल्वे प्रशासनानं स्पष्टीकरण दिलेलं आहे। एकमेकांच्या बॅगा लागून ही दुर्घटना घडली आणि प्रवासी खाली पडले असं सांगितलं जातंय। काय अधिक माहिती तिथे उपस्थित असणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत, प्रत्यक्षदर्शी काय म्हणतात? सकाळी जर आपण पाहिलं तर सर्वात पहिली ही बातमी आपण चालवली होती की ठाण्यातील मुंब्रा या रेल्वे स्थानकावरती 10 ते 15 हे रेल्वे प्रवासी लोकल ट्रेन मधून पडलेले आहे आणि त्यांना देखील काही व्हिडिओ आपण शेअर केले होते, आपण दाखवले होते की त्यामध्ये जे मुंब्रा रेल्वे स्थानकावरती जी गर्दी होती ती लोकल ट्रेन मधून खांबा हे पडल्या, खांबाला जे धरले होते ते खांबा तुटल्यामुळे काही लोक पडलेले आहे। आणि ज्यावेळी मी या ठिकाणी आणि मी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते ऑन कॅमेरा बोलायला तयार नव्हते, परंतु ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलं की सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि जे कसारा ते सीएसटी ही 5 लोक जी जात होती त्यामुळे काय या सगळ्या म्हणजे जिथे ही घटना घडलेली, दुर्घटना घडली होती तिथली दृश्य थोडीशी दाखवाल जेणेयोगे कळू शकेल की रेल्वे ट्रॅक मधलं नेमकं अंतर किती आहे? आपण जर पाहिलं तर ही जी घटनास्थळ आहे, आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी कसारा ते सीएसटी जाण्यासाठी ती फास्ट लोकल ट्रेन होती आणि याच ठिकाणी जे लोक होते ते जे खांबा असतात त्याला धरण्याचा प्रयत्न केला होता आणि काहीतरी त्यांचा बॅलन्स सुटल्यामुळे या ठिकाणी जे खांबा होता तो तुटला आणि लोक हे पडले होते आणि त्यामुळे जो व्हिडिओ आपण पाहतो त्याच्यामध्ये दिसतो होता हाच तो परिसर आहे, याच ठिकाणी ती घटना घडली होती आणि आता मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। रेल्वेचे अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि जे दंगल विरोधी पथक आहे ते देखील लावण्यात आलेलं आहे। रेल्वे प्रशासनाचे अनेक जे कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आहेत जेणेकरून पुन्हा मुंब्रा रेल्वे स्थानक कुठलीही अनुचित प्रकार घडू नये। नक्कीच। मात्र रिजवान, ही दुर्घटना घडण्यामागे काय प्रमुख कारण सांगितलं जाते? जे रेल्वे प्रशासनानं सांगितलेलं आहे की एकमेकांच्या बॅगा लागल्यामुळे हे प्रवासी पडले होते, तुम्ही सांगताय की खांब पकडण्याचा प्रयत्न केला होता, काय नेमकं घडलं होतं? नाही, आपण जर पाहिलं तर दररोज कसारा ते सीएसटी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे चाकरमाने आहेत ते जाण्याचा प्रयत्न करतात, कारण आपण जर पाहिलं तर कसारा, कर्जत, खोपोली या ठिकाणून अनेक जे चाकरमाने ते मुंबईच्या दिशेने रवाना होतात आणि सकाळी प्रचंड प्रमाणात जी गर्दी आहे ती लोकल ट्रेन मध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि ज्यावेळी या ठिकाणी आलो आणि मी काही लोक जे आहेत ते सकाळी या ठिकाणी होते, प्रत्यक्षदर्शी त्यांच्याशी मी बातचीत करण्याचा प्रयत्न केला। त्यांचं असं म्हणणं होतं की जे लोक होते ती खांब्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते, कारण डब्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होती आणि लोकांना जो खांबा होता तो धरला होता, तो खांबा तुटल्यामुळे ते लोक जे आहेत ते खाली पडले आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने यामध्ये आतापर्यंत जी माहिती समोर आली त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। रिजवान, आणखीन एक महत्वाची अशी बाब समजत होती की 2 रेल्वे रुळांमधलं जे अंतर आहे ते अंतर मुळात जे असायला हवं त्यापेक्षा कमी या भागामध्ये आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडलेली असू शकते, असं काही खरंच आहे का की 2 रेल्वे रुळांमधलं अंतर हे कमी आहे आणि त्यामुळे एकमेकांना घासले जाऊन लोक पडलेले असू शकतात? जर आपण पाहिलं तर मी सध्या मुंब्रा रेल्वे स्थानकावर आहे आणि या ठिकाणी 4 प्लॅटफॉर्म आहे। आपण जर पाहिलं तर 4ही प्लॅटफॉर्म मध्ये खूप जास्त अंतर नाहीये, कारण आपण जर पाहिलं तर अनेक वेळा या ठिकाणी जे चाकरमाने असतात ते त्याचा उपयोग करत नाही आणि मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅक पार करून जे हे जाण्याचा प्रयत्न करतात। नक्कीच जर आपण पाहिलं तर तीच पटरी आहे आणि पटरीचा गॅप आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गॅप नाहीये, जे ट्रेन आहेत ते देखील एकमेकांना चिपकून चालतात, त्यामुळे कुठेतरी घटना घडली असावी, त्यामुळे ही दृश्य नाकारता येत नाहीये। नक्कीच। तिथले जे प्रवासी आहेत, जे प्रत्यक्षदर्शी आहेत किंवा अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकाल का? त्यांच्याकडनं अधिक माहिती घ्याल का? ज्यावेळी या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु सकाळीच आपण जर पाहिलं तर थोड्या वेळात डीआरएमने आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यामुळे सध्या तरी कुठल्याही जो अधिकारी आहे रेल्वेचा तो बोलायला तयार नाही, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला अद्यापर्यंत कुठलीही बोलण्याची परवानगी दिली नाहीये। नक्कीच। तिथे प्रवासी असेल त्या प्रवाशांना रोज कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं त्याबद्दल विचारा, कारण रोजच्या रोज हा प्रवास आहे आणि सर्वसामान्य चाकरमानी तिथनं जात असतात, त्यांच्याशी बोला। ठीक आहे, आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी आपण रेल्वे स्टेशनवर आहोत आणि त्या ठिकाणी अनेक जे चाकरमाने आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहे, कारण ज्या पद्धतीने सकाळी घटना घडली त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। काही लोक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे त्यांची।
आवाज करते तो किती दिक्कत होती. आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये रिजवान, काही तांत्रिक कारणामुळे. मात्र सध्या तिथल्या स्थानिकांचं काय म्हणणं हे जाणून घेणं गरजेचं असणार आहे. वारंवार